काय वाटतंय? त्याचा चेहरा सांगतो. त्याला काय वाटतं? एक तर हे बारकोस की मी, एक तर शेतकऱ्याच पोरग मी, एवढा मातंबर, मी छाती ठुकीत होतो, मराठ्यांना ओबीसीत येऊ देणार नाही. ते म्हणते ते एवढं घे, ते घालं ना ओबीसीत. त्याचा त्याला अपमान वाटतं. एखादा मातंबर पडून असता ते म्हणलं असता खेटाला माया बरोबरीच होता. मग मी जर तुला बेजार करू शकतो, हे लपड जर तो माघारावर, तुला दुसरीकडेच राहायला जावं लागेल. समाज मागा लागल्यावर तर मग तो कार्यक्रमच झाला, नेट बेजार केले जात. तेच ना काळजी करू तुम्ही, मी लयच खंबीर आहे त्याला नुसतं बोलून द्या, त्याला वाजवतोच, त्याला सोडितच नाही. आता तर पक्षच काढलाय त्यांनी, आता काढायला लावलाय. मला मीडियाच्या बांधवांनी सांगितलं, मला माहित नाही, ते पक्षच काढायला लावला. त्या बांधवाला मी मागच सांगितलं त्याच्या नादी लागू नका. एनटी व्हिजेंटीचं आरक्षण आहे मागत नाही, ते वेगळा बांध पडलेला आहे. त्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का लागतच नाही. ते नादीतोय तुम्हाला. वंजारी बांधवाने धनगर बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का नाही लागत, कारण ते वेगळा प्रवर्ग केला त्याचा. ते नादीत आहे, ते पळाले. आता त्यांना पक्षच काढायला लावला. हे थोडे दिवस थांबन हे कुंकडं जात आहे, रक्षित निघून जाईल. तुम्हाला थोडं पडायची येईल. याच्या काय नादी लागतात? तुमचं वर्चस्व आहे, तुमची प्रतिष्ठा, याच्यासाठी नका घालू. गेले शहाणा नाही, ज्या पक्षात राहत ते पक्षच मोडी देते. ते कुंकड उडी आणि कुंकड मै सुद्धा होत नाही माणसाला, रचित जाते कुंकड तरी. ते आता नुसता बघतोय मराठी ओबीसी आरक्षणात गेले, आता काय करायचं? मग भांडण लावायचं बघत आहे. तो आणखीन काहीच नाही, तुला पुढं लय बघायचंय बाळा. तो चष्म्याचा काचा बदलून ठेवा आता. आणि तुला आणखीन तरी सांगतो, माया नागेत लागू नको, मिले नमून आहे. तू जर गप बसला खाई, जाऊ द्या माय बाप होतो. मला एकदा सांगतो, एकदा आरक्षण मिळून द्या, त्यात किती दम आहे मला बघायचं. जातात बघतोच मी त्याचं. आता शेअरच हाणायला लागले बंद सगळ्या दुनियाचं. ते शेअर दुकान टाकीतो का मग 3-3 रुपये देते लोक. थोडं काही नाटक नवीनच करायला लागले ते आता. आम्ही असे ते शेअर तो म्हणतो, हा मग हे करेन, मला हिंदी येत नाही रे, तो कार्यक्रमात लावला असता. जमत आहे बरं का, तुम्हाला नाही खोटं बोलणार, पण हे पत्रकार बांधवले कलाकार हे अगोदर काय करते तर मला शांततेत 2-3 प्रश्न विचारते. मग मी आपल्या दम्माने त्यात उत्तर, ते या काय की त्याचा प्रश्न विचारतो, मग मी बिघडूनच जातो लगे. मग ते हिंदी कुंकडच आणि त्याच्या भाषणात मैच हिंदी वाचून दाखवते ती येवल्याची येडपट, आणि तेच हसत आहे. त्याचा तर नीटोपास केलाय. आपलं काहीच राहिलेलं नाही आता, फक्त अंमलबजावणीसाठी 10 तारखेला उपोषण होत आहे. माई बापा स्वतःच्या लेकरासाठी इथं श्रीमंत मराठ्याचा, गरीब मराठ्याचा सगळ्याचाच फायदा आहे. सगळ्याचेच लेकरं या आरक्षणामुळे मोठे होणार आहेत. कारण या आरक्षणातून राज्यासह केंद्रातल्या सगळ्या सवलती तुम्हाला घेता येणार आहेत, सगळ्यांचे फायदे होणार आहेत. 10 तारखेला आमरण उपोषण पुन्हा सुरू होते. ताकदीनं पुन्हा एकदा उभा राहा. इतक्या ताकदीनं राहा, अंमलबजावणीच कायद्यात झाली पाहिजे, त्याशिवाय मी उठत नाही. पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, कारण लांब जायचंय आम्हाला पण. आणखी इथले 4 करून तिकडं त्या साल्हेरला जायचंय, म्हणून पुन्हा एकदा तुमचे आभार मानायला येईल. अंमलबजावणी वस्तूवर हटू नका. तुमचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो.